तारकर्ली बीचवर मित्रांनो वॉटर स्पोर्ट्स खेळल्यानंतर आम्ही एकत्र सहभोजनाचा आनंद घेतला आणि नंतर डे 3साठी आम्ही तयार झालो आरेवारे बीचवर जाण्यासाठी. तर इथे आम्ही आरेवारे बीचला सुंदर पद्धतीने छान एक्सप्लोअर केलं. खूप छान वाटलं. आरेवारे बीच आपण आता डिटेलमध्ये बघू. सागरी जीव बघितले, तिकडच्या राईड्स बघितल्या, छोटे छोटे प्राणी बघितले आणि धकाधकीमध्ये गडबडीमध्ये येता येता आम्ही गणपतीपुळेमध्ये गणपती बाप्पाचे दर्शन देखील घेतले. चला मग पाहूया. हॅलो गाईज, तिथे आपण आले आता आरेवारे बीच. बघूया आपण आरेवारे बीच कसा आहे. सगळे मंडळी आलेत, त्यांना आंघोळ करायची घाई लागली. आंघोळ करायची आहे यांना. कोणाकोणाला आंघोळ करायची आहे? आधी बीचवर फिरून या मग आंघोळ करा. ते बीचवर बघा अशी अरेंजमेंट केलेली असते आंघोळीसाठी, पण काही ठीक नाही वाटत. ठीक आहे मित्रांनो, आपण बीचवरती भेटूया. सी बीचकडे जायचा मार्ग आहे. गाईज सगळे बीचकडे चालले आहेत काय? झिपलाईन पण आहे. इथे झिपलाईन ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्स पण आहे. फर्स्ट टाइम आहे मी ऐकलं आहे. गाईज नाव लेट्स एन्जॉय सम ग्लिम्स ऑफ आरेवारे बीच. आरेवारे बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याजवळ असलेला एक सुंदर, शांत आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे, जिथे लाल मातीच्या डोंगरांनी वढलेले स्वच्छ निळे पाणी आणि 2 जुळे किनारे आहेत, जो निसर्गाच्या कुशीत शांतता व अविस्मरणीय दृश्य देतो आणि कोकणातील एक खास ठिकाण म्हणून ओळखला जातो. हा किनारा खूप शांत असून पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे. स्वच्छ पाणी आणि हिरवीगार निसर्गरम्यता पर्यटकांना आकर्षित करते. या मार्गावरून दिसणारे दृश्य अविस्मरणीय असते. Guys, one dead octopus we found. Wow, it's hilarious, man. Such an experience. Wonderful. जिवंत आहे तो, हलतोय. Is he alive? नाही रे, डेड आहे. आहे हलतोय कसा तो? डेड है गाइस, डेड मैन, डेड. सांगा आता जिवंत आहे म्हणून. गाइस, the one is alive. ये जिंदा है. आता ये साइडला मला पण कुठली गाडी म्हणतात याला? एटिवा बाईक. एटिवा बाईक. हां गाईज, इथे एटिवा बाईक राईड पण अवेलेबल असते. इथे आरेवारे बीचला आला तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. तुमचं नाव काय? नंदेश. तुमचं? आदित्य. गाईज इकडे आले की नक्की कॉन्टॅक्ट करा यांना.
रत्नागिरीपासून आरेवारे बीच सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे. मुंबई गोवा महामार्ग NH66 वापरून रत्नागिरीपर्यंत पोहोचा आणि तिथून स्थानिक वाहनाने बीचकडे जा. रेल्वेने, विमानाने देखील तुम्ही जाऊ शकता. रेल्वे स्टेशन पासून टॅक्सी बीचकडे जाते. Guys, before saying goodbye to Arevare beach, we'll have just some clicks over here. See the beautiful glimpse of Arevare beach. Let's enjoy some shots. गाईज, गणपतीपुळेला आम्ही आलो आहे. इथं एवढं ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता. चारी बाजूला गाड्याच गाड्या. आज वीकेंड आहे, सॅटर्डे, त्यामुळे गर्दी खूप आहे गणपतीपुळेला. लोकांच्या ते ट्रॅफिक पोलिसांची ड्युटी आहे. सगळीकडे गडबड गोंधळ आहे. तर गाडी कशी बशी आम्ही रस्त्याच्या बाजूला पार्क केले आणि चालले. हो, अर्धी झाडांमध्ये पार्क, अर्धी रोडवर पार्क केली आहे. चला आता गणपतीचं दर्शन बघूया मंदिरामध्ये जाऊन कसं होतं ते. गाईज, एवढी गर्दी, एवढी ट्रॅफिक बघून आम्ही डिसिजन घेतलं आहे मुखदर्शन न करता बाहेरूनच दर्शन करायचं आहे. बाहेरून म्हणजे हे प्रवेशद्वाराचं थोडं गाभाऱ्यापर्यंत मंदिराच्या परिसरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं. तर जर प्रयत्न झाला, जर इफ पॉसिबल लाईन नसली, आम्हाला पटापट दर्शन झालं तर आम्ही दर्शन देखील घेऊ. लेट सी गाईज. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर जवळच्याच एका प्रदर्शनामध्ये आम्ही प्रदर्शन पाहण्यासाठी आलो. खूप छान प्रदर्शन लागले होते. कुठल्या मंडळाचे होते, कुठल्या स्पॉन्सरचे होते ते मी एवढं पाहिलं नाही, पण छान वाटले. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू होत्या. खाण्यापिण्यापासून लोणचे, मसाले, कोकम सरबत, ड्रायफ्रूट्स, काजू, हे भरपूर काही पाहू शकता तुम्ही मित्रांनो. इथे खूप छान ॲम्बियन्स होता. प्रदर्शनामध्ये फूड कोर्ट देखील होते. फूड कोर्टमध्ये व्हेजिटेरियन पद्धतीचे जेवण होते. आम्हाला बघून राहवले नाही. गाईज, गणपती मंदिराच्या शेजारी मेळावा लागला आहे. त्या मेळाव्यामध्ये फूड कोर्ट पण लागला. तर तिथे थोडं आम्ही एक हलकंसं जेवण करायचं डिसिजन घेतलं. एक हलकंसं जेवण करणार आहे. जेवण करून आल्यावर बाहेर आम्ही
छान गोळ्याचा आनंद देखील घेतला. मी घेतला मलाई गोळा, किटूने घेतला काला खट्टा गोळा, सोनाने पण काला खट्टा घेतला. मी जो मलाई गोळा घेतला तो सोना आणि किट्टूला आवडला नाही, पण मला खूप आवडला. हॅलो गाईज, नाव इट्स टाइम टू से गुड बाय. खूप एन्जॉय केलं आणि गणपतीपुळेचं दर्शन हे करून आलो आम्ही आणि आता मुंबईला निघाले. तर द ओव्हरऑल 2 days we enjoyed, so we'll have 2 different vlogs, day 1 day 2. That one will be edited, मी एडिट करणार आणि ते पोस्ट करू आणि तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग्स. पुन्हा एकदा मी चॅनलची आठवण करून देतो, हायवे हॅक्स विथ विजय, कृतिश अँड सोना. स्टे ट्यून. ब्लॉग कसा वाटला हे सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर युअर लव्ह, युअर फिलिंग्स, युअर सजेशन्स, एव्हरीथिंग. आणि इंस्टाग्राम आय डी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याला पण फॉलो करा. माझ्या बायोमध्ये पण आहे. ओके गाईज. आणि मंडळी, कसा वाटला 2 दिवसाचा स्टे, पिकनिक? तिकडे मस्त होता, छान होता. मला वाटली येस.